सत्तेतल्या प्रमुख नेत्यांनी समज दिल्यानंतर सुद्धा अनेक नेत्यांची विधानं वादामध्ये सापडतायत। राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांनी एका ग्रामसेवकाला तंबी देताना कानशिलात मारण्याची धमकी दिली, तर दुसरीकडे निधी हवा तितका मागा, पैसा सरकारचा असल्यामुळे आपल्या बापाचं काय जातंय असं विधान मंत्री शिरसाट यांनी केलंय। पाहूयात। मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या वाचाळवीर नेत्यांना खरोखर समज दिली आहे का, किंवा समज देऊनही सरकारचा मंत्र्यांवर वचक उरलेला नाही असे प्रश्न पुन्हा काही मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे उभे राहिले। कितीही पैसा मागा, लगेच मंजूर करतो, पैसा सरकारचा असल्यानं आपल्या बापाचं काय जातंय असं शिंदे गटाचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणतायत। कुणाच्या सालगड्यासारखं काम केलं तर कानाखाली घालेन असं भाजपच्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर एका ग्रामसेवकाला धमकावतायत। मी वाकडं काम करून जर ते नियमात दाखवलं तर त्याच गोष्टीची लोक नोंद घेतात असं स्वतः अजितदादा गटाचे नवे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलंय। प्रत्येक आमदाराला विनंती करतो, तुम्ही माझ्याकडे या। 5 कोटीचं असलेलं असेल, 10 कोटीचं असेल, 15 कोटीचं असेल, मागा। दिलं नाही तर नावाचं संजय शिरसाट करा। आपल्या बाबाचं चाललंय का? सरकारचा पैसा वापरायचा कसं, एवढी अक्कल आपण ठेवायची, बाहेर करायचं किती भरपूर असं सालगड्यासारखं कोणाचं काम केलं ना, याद राखील मेघना बोर्डीकरचा शब्द आहे, कानाखाली खालीला असतात, बिलकुल चालणार नाही काय असे नखरे। पगार कोण देते? त्यातले चमचेगिरी बिलकुल चालणार नाही। आत्ताच्या आत्ता बडतप करून टाकील सांगते। चमचेगिरी कोणाची करायची नाही, याद राख। काय इथं कारभार करतो मला माहिती नाही का? उत्तमनी शिव मॅडमला तिथं बोलवलंय, हमाली करायची ना, सोडून दे नोकरी। तुम्हा सर्वांना माहिती आहे, तुमच्या सगळ्यांचं बरोबर आहे। मी जर कारखान्याला संचालक झालो, त्या कारखान्या संचालकाच्या पदात असताना काम जर मी सरळ काम तर सगळेच करतात, पण एखादं असं वाकडं आणि करून सरळ नियमात बसवणारं काम जे करतात ती माणसं लॉस होतात। ग्रामसेवकाला कानात मारण्याचं वक्तव्य आपण रागातून केल्याचं मंत्री बोर्डीकर यांनी म्हटलंय। शिवाय पोलिसांना दम देणाऱ्या रोहित पवारांनी आम्हाला सांगू नये असं उत्तरही बोर्डीकर यांनी दिलंय। मात्र दुसरीकडे बोर्डीकरांचे वडील पोलिसांना आईवरून अत्यंत घाणेरडी शिवी देत असताना मेघना बोर्डीकर टाळ्या कशा वाजवतात असा एक प्रश्न जुना व्हिडिओ पोस्ट करत पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय। काहीतरी खोटं सांगून महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करणं आणि माझ्यावर टीका करणं ह्याशिवाय ह्यांना दुसरं काम उरलेलं नाही। म्हणून ह्या छोट्या छोट्या गोष्टी त्या उंटावून शेळ्या राखणं बंद करा। इथे येऊन बघा, तुमचेच चमचे जे आता सत्तेच्या लोभापोटी अजितदादा गटामध्ये आले त्यांनी काय प्रकार केलेला आहे। पोलीस डिपार्टमेंटला सांगतोय, माझ्या तिकडे गाड्या आहेत, गाड्या जर कोणी गाड्याला हात लावली माझ्या लोकांच्या तर लक्षात घ्या, माय टाकील पोलीसवाल्याची, लक्षात घ्या। काही दिवसांपूर्वी आमच्या प्रदेशाध्यक्षांसमोर पत्ते फेकले म्हणून दादा गटाच्या प्रवक्त्यानं छावा संघटनेच्या आंदोलकांना बेदम मारलं होतं। त्यावेळी सुद्धा बोर्डीकरांप्रमाणेच आमचा राग अनावर झाल्याचं कारण सूरज चव्हाण यांनी दिलं। मात्र तलाठी कार्यालयात, तहसीलमध्ये, मंत्रालयात सर्वसामान्यांचा किती वेळा राग अनावर होतो याची कल्पना मंत्र्यांना नसेल। जर जनतेनं सुद्धा आपल्या मंत्र्यांना आदर्श मानून अधिकाऱ्यांना कानाखाली मारण्याची भाषा केली तर भाजपच्या बोर्डीकर त्याचं समर्थन करतील का, हा देखील प्रश्न आहे। दुसरीकडे सरकारी पैसा हा जनतेचा पैसा असल्याचं माहीत असूनही तो लागेल तितका मागा, आपल्या बापाचं काय जातंय असं वक्तव्य महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री करतायत। प्रत्येक आमदाराला विनंती करतो, तुम्ही माझ्याकडे या। 5 कोटीचं असलेलं असेल, 10 कोटीचं असेल, 15 कोटीचं असेल, मागा। दिलं नाही तर नावाचं संजय शिरसाट करा। आपल्या बाबाचं चाललंय का? सरकारचा पैसा वापरायचा कसं, एवढी अक्कल आपण ठेवायची, बाहेर करायचं। मंत्री एखाद्या भाषणामध्ये एखादी गोष्ट कधी कधी गमतीने पण बोलतात। आता प्रत्येक गोष्टीचा जर आपण बाऊ करू लागलो तर हे काही योग्य नाही आहे। आता शिरसाट जे बोलले
त्याचं इंटेन्शन काही मला चुकीचं वाटत नाही. तरी मी त्यांना सल्ला देईल की त्यांनी या ठिकाणी थोडं संयम ठेवूनच बोललं पाहिजे. आमदारांना माज आल्याची लोकभावना वाढल्याचं वक्तव्य सभागृहात फडणवीसांनी केलं होतं. त्यानंतर आपले मंत्री आणि आमदारांना वरिष्ठांनी झापलं, सुनावलं, खरडपट्टी काढली, तंबी दिली अशा शीर्षकांसह अनेक बातम्या. थोडक्यात जिथे कारवाईची आशा होती तिथे फक्त शाब्दिक सूचनांची मलमपट्टी करण्यात आली. मात्र तीच मलमपट्टी देखील कामाला आली नसल्याचं मंत्री बोर्डीकर, शिरसाट आणि भरणे यांची वक्तव्य सांगतायत. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.